श्री गुरुदेव दत्त महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तुमच्यावरती असणारे कर्ज तुम्ही कसे कमी कराल ते. कारण कसं आहे, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की अंगावरती भरपूर प्रमाणात कर्ज आहे, पण ते कर्ज जरी फेडण्याचा जरी प्रयत्न करत असतील तर ते त्यांच्याकडून फेडले जात नाही. त्यासाठी त्यांना मार्गदर्शनही कोण करत नाही. त्यासाठी मी एक साधा सोप्पा एक उपाय घेऊन आलो आहे. तो तुम्ही करा आणि त्याचं फळ 100% मिळते. पण तुम्हाला त्यासाठी बराच वेळ जाणार आहे, कारण की तुम्ही म्हणाल की हे 1-2 वेळा 3 वेळा केलं तर हे पूर्णपणे कमी होईल का? महाराज तसं नाही. हे साधारणतः तुम्हाला 1 वर्षभर का होईना ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार आहेत. त्याशिवाय तुमच्या पाठीमागचं जे कर्ज आहे ते कर्ज संपणार नाही. तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. कर्ज कितीही प्रमाणात कर्ज असू द्या, असं नाही की कर्ज आहे 1 लाख 4 लाख 5 लाख 10 किती 70-80 लाख कर्ज असणाऱ्याही लोकांचं कर्ज हे ह्या उपायाने फिटलेलं आहे. आणि हे माझ्यासमोर झालेलं पण आहे. बऱ्याच लोकांची कर्ज प्रकरणं आहेत स्वतःवर. त्यांना त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय आणि फॅमिलीला पण त्रास होतोय. पण तो पूर्णपणे ह्या उपायानं कंट्रोलमध्ये आलेला आहे, किंवा कर्ज हे काय काहींची फिटलेले आहेत असं आहे. त्यातला एक साधारणतः उपाय मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा. आणि त्यामध्ये तुमच्या घरातली व्यक्ती कोणीही असू दे, तुमचा जोडीदार जरी असेल, तुमची बायको जरी असेल, तर बायकोला घेऊन जाऊन हा जर उपाय केला तर लवकरात लवकर तुमचं कर्ज फिटायला मदत होते. आता पहिल्यांदा गोष्ट ऐकून घ्या महाराज, की काय करायचं आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याच्यावरती 4 लवंगा घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे. आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन ते विड्याचं पान आहे असं ठेवायचं. ते विडा बांधायची गरज नाही महाराज. तुम्ही आहे असं नेऊन जरी ठेवलं तरी चालतंय. प्रत्येक मंगळवारी न चुकता असे तुम्ही 10 मंगळवार हा उपाय करायचा आहे. 10 मंगळवार झाल्यानंतर तुम्ही मारुतीला किंवा हनुमानाला तुम्ही मनापासून म्हणू शकता की बाबा मारुतीराय, हे असं माझं एवढं कर्ज आहे, हे तुमच्या कृपेने थोडेसे काय होईना ते कमी करा, किंवा तुम्ही विनंती करू शकताय. ते झाल्यानंतर तुमचं प्रमाण जे कर्जाचं आहे ते सुरळीत व्हायला लागेल. सुरळीत म्हणजे आता समजा तुमच्यावरती थोडंफार जास्त कर्ज आहे, ते कमी व्हायला लागेल. ते झाल्यानंतर हे उपाय तुम्हाला कमीत कमी वर्षभर का होईना करावं लागतो. वर्षाच्या आत तुम्हाला पूर्णपणे कर्जातून रिकाम व्हाल. कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा कमेंट करून. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.